रात्रीच्या जेवणामध्ये काय बनवायचं अजिबात सुचत नाही आणि त्यातल्या त्यात उन्हाळा आहे. उन्हाळ्यामध्ये भरपूर वेळ जेवण बनवणं, किचनमध्ये उभं राहणं अशक्य आहे. तर तुमच्यासाठी असाच मी फक्कड बेत घेऊन आलेले आहे, ते म्हणजे सोयाबीन पुलाव. अगदी 10 मिनिटांमध्ये तयार होतो. फक्त थोडीशी पूर्वतयारी केली की फटाफट अशी ही सोयाबीन पुलावची जी रेसिपी आहे किंवा सोयाबीन पुलाव जो आहे चमचमीत तयार होतो. 4 ते 5 जणांसाठी आपण बनवत आहोत अचूक प्रमाणामध्ये. तर इथे मी 150 ग्रॅम सोयाबीन घेतलेले आहे. वाटीने म्हणाल तर 1.5 वाटी सोयाबीन घेतली. आता ह्या सोयाबीनमध्ये भरपूर असं पाणी घालून 5 ते 10 मिनटं तसेच भिजवत ठेवले. त्यानंतर सोयाबीन भिजण्यासाठी साईडला ठेवले. तर इकडे मी कपाने म्हणाल तर 2 कप जे आहे तांदूळ घेतलेले आहे, बासमती तांदूळ घेतलेले आहे. स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून भरपूर असं पाणी घालून 20 मिनटं भिजवत ठेवले. तोपर्यंत इकडे आपली सोयाबीनसुद्धा भिजलेली होती. सोयाबीनमधलं एक्स्ट्राचं पाणी जे आहे पिळून काढून घेतलं, कारण हे काढणं खूप गरजेचं आहे. यामध्ये अजिबात सोयाबीनचं जे पाणी आहे नको, कारण काय होतं सोयाबीनमध्ये थोडासा उग्र वास असतो आणि तो निघून जातो त्या पाण्यामध्ये. आता हे पाणी तुम्ही हवं तर झाडालासुद्धा घालू शकता. तर इकडे आपले सोयाबीन जे आहे छान असे पिळून घेतलेले आहे. लगेचच एका बोलमध्ये सोयाबीन घेऊया आणि आता हे सोयाबीनला अजिबात काही चव नसते, त्यामुळं आपण ह्याला थोडं मॅग्नेट करून घेऊया. तर इथे साधारण 3 चमचे दही जे आहे मी फेटाळून घेतलेलं आहे आणि हे दही जे आहे सोयाबीनवर घालून घेतलं, जेणेकरून सोयाबीनला एक क्रीमी टेक्स्चरसुद्धा येईल आणि आपले मसाले जे घालणार आहोत आपण ते छान असे त्याला मॅग्नेट होतील. तर अर्धा चमचा धने पावडर, चिमूटभर हळद, थोडीशी चिमूटभर कश्मीरी लाल मिरची पावडर, अगदी पाव चमचा काळा मसाला आणि 1 चमचा कस्तुरी मेथी. कस्तुरी मेथी थोडीशी क्रश करून घालायची, फ्लेवर छान येतो. आता हे सर्व मसाले जे आहे छान असे सोयाबीनला कोट करून घेतले, म्हणजेच की सोयाबीन जे आहे सर्व मसाल्यांमध्ये दहीमध्ये मॅग्नेट करून घेतलं. आता ह्याला जे आहे बऱ्याच वेळेस सोयाबीन शिजवताना सोयाबीनमध्ये अजिबात मसाला मुरला जात नाही भातामध्ये घालताना. तर अशा पद्धतीने मॅग्नेट केलं की सोयाबीनमध्ये छान पद्धतीने मसाला मुरला जातो. आता हे सोयाबीन तसंच बाजूला ठेवूया. साधारण एक 5 ते 10 मिनटं ठेवलं तरीसुद्धा बास आहे. त्यानंतर कढई ठेवली, त्यामध्ये 2 पळी तेल घातलं. त्यानंतर 2 चमचे साजूक तूप घातलं. आता तुम्हाला इथे वरून जर साजूक तुपाची धार आवडत असेल तर इथे नाही घातले तरीसुद्धा चालेल, पण बरेचसे जण असे असतात की त्यांना वरून साजूक तूप नको असतं भातामध्ये, त्यामुळे मी याच्यातच घातलं. अर्धा चमचा मोहरी घातली. मोहरी छान तडतडली की काही खडे मसाले, स्टार फूल, मसाला विलायची, तमालपत्र, लवंग, मिरे, थोडीशी कढीपत्त्याची पानं घातली. कढीपत्त्याची पानं जी आहेत तडतडली की मिडियम साईजचे 2 कांदे पातळ कट करून घेतलेले होते ते सुद्धा घालून घेतले. कांदा जो आहे छान असा हलका तळून घेऊया. आता याचा खूप जास्त रंग बदलेल किंवा खूप असा कुरकुरीत तयार होईल इतका आपल्याला कांदा अजिबात भाजायचा नाही आहे. फक्त हलका मऊ पडेल ना इतकाच कांदा आपल्याला या ठिकाणी भाजून घ्यायचा आहे. आता या ठिकाणी मी जिरे अगोदर घातले नव्हते, कारण काय होतं तेलाचं जे प्रमाण असतं ते खूप गरम असतं आणि जिरे घातले की जिरे जे आहेत जळण्याची शक्यता असते. त्यामुळं कांदा घातल्यानंतर मी अर्धा चमचा जिरे घातले आणि जिरेसुद्धा छान व्यवस्थित मिक्स करून घेतले. आता पाहू शकता तुम्ही कांदासुद्धा जो आहे छान असा मऊ पडायला लागलेला आहे. यापेक्षा जास्त आपल्याला कांदा जो आहे शिजवायचा सुद्धा नाही आहे किंवा मग कुरकुरीतसुद्धा करायचं नाही. एक हलकासा क्रंचसुद्धा राहिला पाहिजे आणि एक हलकासा मऊसुद्धा पडला पाहिजे. हीच तर खासियत आहे सोयाबीन पुलावची. एक मिडियम साईजचा टोमॅटो, त्यानंतर एक मिडियम साईजची शिमला मिरची, ते सुद्धा लगेचच घालून घेतलं आणि व्यवस्थित परत मिक्स करून घेऊया. आता सोयाबीन आणि मिरची घातलेली आहे, साधारण 2 ते 3 मिनटे परतवून घेऊया, म्हणजे सोयाबीन जे आहे शिमला मिरची आणि टोमॅटो जो आहे छान पद्धतीने मऊ पडला जाईल. तसं तर शिमला मिरची आणि टोमॅटो शिजण्यासाठी फार जास्त वेळ लागत नाही, साधारण 2 मिनटं बस आहे. 1 चमचा ठेचलेलं लसूण आले पेस्ट घातली या ठिकाणी, ते सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घेतलं. आता हे मसाले जे आहे सर्व आपले एकत्रित झालेले आहे. काही सुके मसाले घालूया. तर पाव चमचा धने पावडर, अगदी पाव चमचा हळद, अर्धा चमचा तिखटाची मिरची पावडर, पाव चमचा कश्मीरी मिरची पावडर आणि पाव चमचा काळा मसाला. आता या ठिकाणी तुम्हाला जर गरम मसाला घालायचा असेल तर मग काळा मसाला स्किप केला तरीसुद्धा चालेल.
तर याऐवजी अर्धा चमचा गरम मसाला घातला तरीसुद्धा चालेल. इथे ना आपल्याला बिर्याणी मसाला वापरायचा आहे ना काहीच वापरायचं आहे. इतक्याच मसाल्यामध्ये भन्नाट असा हा सोयाबीन भात जो आहे, सोयाबीन पुलाव जो आहे तयार होतो. आता हे मसाले सर्व एकत्र करून घेतले. त्यानंतर आपण जे सोयाबीन मॅग्नेट करून ठेवलेलं होतं ना ते सुद्धा लगोलग घालून घ्यायचं. म्हणजे काय होतं, मसाल्यांमध्ये व्यवस्थित असं सोयाबीन कोट पण होतं आणि हलकासा जो आहे सोयाबीनमध्ये एक क्रंचसुद्धा राहतो. त्यानंतर सोयाबीन घालून घेतलं. परत एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया, जेणेकरून सोयाबीन छान मसाल्यामध्ये परतलं जाईल आणि सोयाबीनचा सुद्धा जो आपण मॅग्नेट केलेला मसाला आहे तो सर्वीकडे व्यवस्थित पसरला जाईल. हे बघा, असं काहीसं जे आहे याचं मस्त असं मिक्सचर किंवा मग याचा मसाला जो आहे तयार झालेला आहे. अगदी 5 मिनटं झाकण ठेवून एक हलकीशी वाफ जी आहे काढून घेतली. त्यानंतर झाकण लगेचच काढून घ्यायचं. अगदी आपल्याला 5 मिनटं झाकण द्यायचं फक्त, खूप जास्त नाही. गॅसची फ्लेम जी आहे मीडियम ठेवायची. मीडियम फ्लेमवर अगदी 5 मिनिटे झाकण दिलं म्हणजे जेणेकरून सर्व मसाले जे आहे व्यवस्थित त्याला तेल वगैरे सुटेल. त्यानंतर आपला जो तांदूळ भिजवत ठेवलेलं होतं ना त्यावरचं जे एक्स्ट्राचं पाणी होतं ते काढून घेतलं. त्यानंतर तांदूळसुद्धा घालून घेतला. परत एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया, म्हणजे तांदूळसुद्धा सगळ्या मसाल्यांमध्ये छान पद्धतीने मिक्स होईल. आता तांदूळ मिक्स करताना हलक्या हाताने मिक्स करायचं, जेणेकरून तांदूळाचा तुकडा वगैरे पडला जाणार नाही. यामुळं व्यवस्थित असं हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं. पाहू शकता तुम्ही, सगळीकडे तांदूळ व्यवस्थित पसरला गेलेला आहे. त्यानंतर मसालासुद्धा व्यवस्थित सर्व तांदूळाला लागलेला आहे. आता यामध्ये पाणीसुद्धा आपल्याला घालायचं. तर पाणी किती घालायचं हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. तर आपण या ठिकाणी 2 कप तांदूळ घेतलेला होता. 2 कप तांदूळासाठी आपण याला दुपटीने पाणी घालणार आहोत. तर व्यवस्थित असं हे मिक्स करून घेतलं अगोदर आणि तांदूळातलं जे काही एक्स्ट्राचं मॉइश्चर आहे ना ते इथे काढून घेण्यासाठी परत मी 5 मिनिटे झाकण देऊन मंद आचेवर तसंच सोडून दिलं. 5 मिनिटांनंतर झाकण काढलं. लगेचच यामध्ये पाणी घालूया. अगोदर थोडंसं खालीवर करून घेऊया, जेणेकरून सगळीकडे व्यवस्थित मसाले जे आहे परत एकदा व्यवस्थित मिक्स होतील. आता याला तांदूळाला परतवताना किंवा मग मसाल्याला परतवताना अजिबात हलगर्जीपणा करायचा नाही, कारण इथेच आपल्या सोयाबीन पुलावचा जो आहे स्वाद वाढला जातो. तर 3 कप पाणी या ठिकाणी घालून झालेलं आहे. त्यानंतर हा 4था कप. जसं की मी म्हणाले, या ठिकाणी आपल्याला दुपटीने पाणी घालायचं आहे. तर 2 कप तांदूळासाठी 4 कप पाणी. आता तुम्ही जर इथे वाटीने मेजरमेंट घेणार असाल ना तर मग पाणीसुद्धा वाटीनेच घ्या. परत एकदा खालीवर व्यवस्थित मिक्स केला. आता हे सोयाबीन खूप जास्त वरती तरंगत आहे, तर हे न होण्यासाठी ते काय करायचं, चवीनुसार मीठसुद्धा घातलं. छान अशी एक खळखळीत उकळी काढून घ्यायची, जेणेकरून सोयाबीन जे आहे छान आतमध्ये जातात. खूप जास्त ज्यावेळेस आपला भात पूर्ण शिजून होतो ना तर त्या भाज्या किंवा मग सोयाबीन पुलाव असो किंवा मग मसाले भात असो ते असे वरती त्याचा जो आपण बटाटा कांदा वगैरे काही घातलेला असल्यानं तो असा वरती तरंगतो. तर ते न होण्यासाठी ते मी आज तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहे. तर छान अशी खळखळीत उकळी 2 मिनिटाची काढून घ्यायची. त्यानंतर झाकण द्यायचं, म्हणजे काय होतं, सर्व भाज्या ज्या आहे छान अशा खाली पसरले जातात. त्यानंतर झाकण दिलं. 15 मिनिटासाठी लो फ्लेमवर भात शिजवून घेतला. आता इथे जर तुम्ही कुकरमध्ये करत असाल तर 2 शिट्ट्या पुरेशा आहेत. आणि झाकण काढल्यानंतर पाहू शकता मस्त असा हा एक एक दाणा मोजून घेता येईल. दिसायला सुद्धा सुरेख, खूप जास्त रंग नाही, खूप जास्त मसाले नाही किंवा खूप जास्त तेलकट असं सुद्धा नाही. छान असा हा रात्रीचा हलका फुलका बेत जो आहे तयार झालेला आहे. वरून कोथिंबीर घालूया. अगोदर मी कोथिंबीर नाही घातली, कारण काय होतं शिजताना ती अशी छान राहत नाही, काळसर पडते. त्यामुळं मी लगेचच कोथिंबीर घातली आणि आता कोथिंबीर घातली तर सगळीकडे व्यवस्थित कोथिंबीरीची चव लागावी म्हणून व्यवस्थित मिक्स केलं, जेणेकरून सगळ्या भातामध्ये कोथिंबीर छान पद्धतीने मिक्स होईल. तर अशा पद्धतीने अगदी हलका फुलका इथे आपला हा सोयाबीन भात तयार झाला. जर तुम्हाला अगोदर जर साजूक तूप घालायचं नसेल ना तर मग इथे वरून साजूक तुपाची धार घातली तरीसुद्धा चालेल. एक एक दाणा मोजून घेता येईल इतका मऊसूद असा हा सोयाबीन पुलाव तयार झाला. सोयाबीन पुलावची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, रेसिपी लाईक करा, एक छानशी कमेंटसुद्धा करा आणि ही रेसिपी जास्तीत जास्त तुमच्या मैत्रिणींना, नातेवाईकांना नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा रात्रीच्या जेवणामध्ये प्रश्न पडत असेल ना तर त्यांचासुद्धा प्रश्न सुटेल आणि हलकं फुलकं मस्त असा हा फक्कड बेत तयार होईल.